नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे. रघुनायका वीण बोलो नको हो, सदा मानवी तो निज ध्यास राहो. या श्लोकात समर्थ मनाला प्रार्थना करतात की बाबा रे, तू एक गोष्ट कायम लक्षात ठेव की तुझे हित तुलाच करायचे आहे, आणि दुसरं असंही सांगतात की तुझे हित तुलाच साधायचे आहे. ही एकमेव गोष्ट तू जीवनात साध्य कर व त्याचाच ध्यास धर. दोन्हीचाही अर्थ शेवटी एकच आहे की आपले हित आपणच करायचे आहे व त्यासाठी प्रयत्नही आपल्यालाच करायचे आहे. त्यासाठी त्यागही आपल्यालाच करायचा आहे. काहीतरी मिळवायचे असेल तर काहीतरी घालवायचे असते. अगदी सिनेमा पाहायचा असेल तरी आपल्याला सर्व कामे बाजूला ठेवून 3 तास खर्च करावे लागतात. म्हणजेच त्यासाठी ध्यास धरावा लागतो, तेव्हा कुठे सवड मिळते. जर सिनेमासारख्या क्षुल्लक गोष्टीसाठी प्रयत्न करावे लागत असतील तर परमसुखाच्या प्राप्तीसाठी आपल्याला केवढा ध्यास मनामध्ये बाळगावा लागेल हे लक्षात येईल. हा ध्यास कशाचा हवा हेही समर्थ आपल्याला सांगतात. रघुनायका वीण बोलू नको हो. भगवंताशिवाय दुसरं काही बोलूच नको, कारण मनाला दुसरा विचार शिवता कामा नये. मनामध्ये एकच विचार असावा, आणि तो म्हणजे भगवंताचाच. स्मृती ग्रंथामध्ये असे सांगितले आहे, मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः, बंधाय विषयासक्तं मुक्तौ निर्विषयं स्मृतम्. मनुष्याला कर्माचा बंध किंवा त्यापासून मोक्ष घडण्यास मन हेच कारण आहे. मन विषयात आसक्त झाले म्हणजे बंध निर्माण होतो, व मन निष्काम झाले किंवा निस्संग झाले, निर्विषय झाले म्हणजे मोक्ष होय. कर्मबंधन म्हणजे कर्माची बरी वाईट फळे भोगण्यासाठी पुनर्जन्म, म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडणे. म्हणूनच समर्थांनी मन निस्संग करायचे असेल तर त्याला कर्माच्या बंधनात अडकवायचे नसेल तर त्याला भगवंताशिवाय दुसरे काही सुचता कामा नये. त्यासाठी मानसी तो निजध्यास राहो. मनामध्ये सतत तेवढा एकच ध्यास असला पाहिजे. अंतःकरणामध्ये हे बिंबवले पाहिजे की माझे मला हित करायचे आहे, माझा मोक्ष मला मिळवायचा आहे. मोक्ष मिळवण्यासाठी दुसरं कोणीही मदत करीत नाही, प्रत्यक्ष पत्नी सुद्धा नाही. धर्मेच अर्थेच कामेच एवढीच तिची मर्यादा. भगवंतानेही सांगितले आहे की उद्धारे दात्मानात्मानम, स्वतःचा उद्धार स्वतः कर. संत माणसे स्वतः आपल्याला सन्मार्ग दाखवतात, त्यावरून वाटचाल करणे हे शेवटी आपल्या हातात आहे. आजार ज्याला झाला असेल त्यानेच कडू औषध घेतले पाहिजे, इतरांनी घेऊन काय उपयोग. तसेच ज्याला मोक्ष मिळवायचा आहे त्यानेच प्रयत्न करायला हवेत. त्यानेच रघुनायकाचे स्मरण केले पाहिजे, त्याच्याच मुखात रामनाम असले पाहिजे. यासाठी त्याला रात्रंदिवस तळमळ लागली पाहिजे. सदा मानसी तो निजध्यास राहो, अशी तळमळ तुकोबांना लागली होती, एकनाथांना लागली होती. तुझा शरणागत जन्मोजन्मीचा अंकित, आणिक काही नेणे हेवा तुझ वाचुनी केशवा. हेची माझे गाणे तुझे नाम संकीर्तन, तुझ्या नामाची भूषणे तुका म्हणे ल्यालो लेणे. अशी आस आपल्याला लागली, असा निजध्यास आपल्याला लागला पाहिजे. समर्थ मनाला हाच उपदेश करीत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.